श्रीराम आता मात्र कुस्तीला प्रारंभ झाला. पोलादी मनगटाला भिडलेली आहे. करण गणवटला पुन्हा एकदा 200 रुपये बक्षीस. ज्ञानेश्वर व खाडे यांचे आलेले त्याच्याकडे बक्षीस जमा बक्षीस घ्यायचा आणि करणचं बक्षीस चंद्राजवळ सुपूर्द करण्यात आलेला. हो, एक तगडी कुस्ती आहे. महाराष्ट्रातली अमोल दर्जाची कुस्ती आहे. दोघांचं नाव महाराष्ट्रात भिडलेलं आहे. डोक्याच्या विचारानं कुस्ती चाललेली आहे. डोक्यातले विचार घर 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 फिरायला लागले आहे. डोक्यात बर्फ आणि अंगात आग असावी लागते तेव्हा कुस्ती होते. या ठिकाणी पांडुरंग व विजय सकाळ मागाने यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मोलाची कामगिरी या आखाड्यामध्ये या दोघांनी बजावली त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. हो, एक मिनिट. विठ्ठल माझा एक मिनिट. विठ्ठल माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा आज खऱ्यात आला. पैलवानाचा कुंभमेळा भरवलेला. हो, याच डोळ्याचा सुंदर सोळा स्वर्गीला सगळं वातावरण कुस्तीमय झालं. जनसागराचा महासागर जमलेला. महासागराला आता उदाहरण आलेलं आणि प्रत्येकाच्या मनात आता पैलवान झाल्यासारखं वाटायला लागला. देव पहावया गेलो, देवाची होऊन आलो. ठिकाणी गोष्टी चालू आहे. एक मिनिट. या प्रमोद काळेचा ताबा घेणं एवढे सोपं नाही मंडळी. महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश नावकर होता म्हणून घेतला, नाहीतर दुसऱ्याचं काम नाही बरं का. एक आग तर एक वाघ. वाघ असणारा नावकर अविनाश नावकर आणि आग असणारा प्रमोद काळे. आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी करतं का हो? कोणी धरण्याचा प्रयत्न केला तर जळून खाक होत आणि वाघाला फकड दिल्या म्हटलं पाळायला ते कोण येत नाही. त्यामुळे एक आग आहे तर एक वाघ आहे. मानवी वाघ सेवाची झुंज चालू झाली आहे. सभा मात्र अविनाश नावकरकडं काहीतरी करण्याच्या विचारात तरी पैलवान आहे. हो, चालतंय कर वाजा जोरात आणि खाली बसा. जोरात वाजून खाली बसायचं. प्रयत्न करता अरे सर्वांनी प्रवीण गोविंदे यांच्या यामध्ये मैदानात होतं. एक नंबरची शर्यत कुस्ती बघण्याचं भाग्य प्रवीण होईल लाभत. हो, एकदा मात्र सर्वांनी बजरंगबलीच्या नावाचा निवेदन करायचा. हाताची सांड काढलेली आहे. डावात हात सोड. वर नेता येत नाही. वर नेला नाही. खाली बसा. डाव्यात आहे बरं का. सोडून घ्या ना देव. सुटला का डावात सोडू नका. जास्तीचा वर नेला नाही जमात येणारही नाही. ते हाताची सांड काढता येते. दोन्ही पैलवान आपलीच आहे. कोण जिंकला कोण हरला याला महत्व नाही. कोण कसा लढला याला महत्व आहे. हाताची सांड काढता येते. सर्व इथं जाणकार माणसं आहे. हा 90 वर्षाच्या कातकऱ्यावरती हात न्यायला जमणार नाही.
जबरदस्त कुस्ती चालू आहे. डोळ्याचं पारणं भिटारीच कुस्ती होणार म्हणून जागोजागी कुस्ती आहे. चला. ओ बल्ले 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 बल्ले. अरे पिता स्वारीराव घाट्याचा बोल नको नाही. बाजूवर बोल नको नाही. या ठिकाणी पंच अचानक वस्ता येऊ नका आणि अचानक पंच घेऊ नका. मध्ये बाजूचे कोणी बोलू नका. बाहेरचे कोणी मध्ये बोलू नका. बाहेरले कोणी घर वर कर काही म्हणू नका. कारण ज्याचं त्याचं चोर ज्याला त्यालाच करणं. आज या चपळाई ना खेळा. माती टाका पंच. फार मोठी कुस्ती आहे बरं का. खरं सांगतो ही कुस्ती जर दोघांनाही विचारात घेऊन जर दौडायची झाली असते तर 21,000 रुपये इनाम लागला असता. परंतु दोन्ही पैलवानाला न सांगता ही कुस्ती घेतलेली आहे आणि दोन्ही पैलवान लढायला तयार झालेले आहे. ही कुस्ती बघण्यासाठी उद्धव मोहीन अवस्थात खास करून राहिले आहेत. बरोबर ना. शब्द दिला तुम्हाला यावं लागतं कुस्ती बघायला आले. फार चांगले काम आहे. मला जेव्हा मारुत तुल्य एकदम जितेंद्र मोदी मतामरिष्ठ वातावरण श्रीराम भूतंग नाम प्रवक्ते चाराक्षरे बुद्धिमान त्याच्याला पैलवान. पैलवान म्हणजे काय. संसदच्या रक्ताला उकळी फोडणारा आणि तवण्या साधू संताप्रमाणे राहून या लाल मातीला खामाना अभिषेक घालण्याच्या शिवरांना वीरांना पैलवान म्हणतात. कुस्ती आक्रमक चालू आहे. आपले हुकमी अस्त्र त्यांनी आता बाहेर काढायला सुरुवात केली आहे. काही सुद्धा घडू शकतं. तेवढ्याच्या तेवढ्या पापड्या मिटू नका. मिटायच्या असतील तर जरा चवडीनं मिटा बरं का घरी गेल्यानंतर. या ठिकाणी प्रणय यांच्यातर्फे सुद्धा 15,000ची कुस्ती ठेवण्यात आलेली आहे आणि आमच्या पैलवानांनी बऱ्याच पैलवानाला फोन करून बोलवलं. परंतु 15,000चा पैलवान या ठिकाणी येऊ शकला नाही. त्यामुळे ती कुस्ती होणार नाही. प्रवीण इंगळे यांच्यातर्फे 15,000चा इनाम या ठिकाणी देऊन अरे या ठिकाणी गाव वर्गणीमध्ये त्यांनी जे इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपण 15,000च्या तोडीचे पैलवान फोन केले. एक जबरदस्त कुस्ती होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आहे. तब्बल 2 वर्षानंतर कुस्ती एकमेकांसमोर आलेली आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सगळं संपून गेलं. आणि आता ताबा मात्र प्रमोद करणे घेतला. टाळ्या करायला हरकत नाही. अविनाश रावकरचा ताबा घेणं एवढं सोपं नाही. प्रमोद काळे होता म्हणून घेतला. दुसऱ्याचं काम नाही. परंतु वेळानंतर ताबा प्रमोद काळे लागला होता. फार मोठी कुस्ती. याच डोळा असा ऐतिहासिक सोहळा मंडळाचा ठराव. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. हो परिस्थितीच्या वेळामध्ये घडवलेली रत्न आहे. देवाला सुद्धा प्रश्न पडला. काय प्रश्न पडला चलो. जब जमीन पर आसमां से खुदा भी देखता होगा. एक चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. तन भी सुंदर मन भी सुंदर बनाने वाला कितना खूबसूरत होगा. इस मिट्टी को मत छोड़ यारो अपना जीवन सफल होगा. प्रयत्न चालू केले. आता दोघांची मस्तरी तापलेली. आता मानाचा कस काढण्याचं काम प्रमोद चालू केलं. हत्तीची मान पैलवानाची मान मजबूत असावी लागते बरं का. कारण पैलवानाचा जीव आणि हत्तीचा जीव हा मानित असतो. अरे खऱ्या अर्थानं येशूभाई पठाणला एक दान देण्याचं काम केलं
11,000 रुपये देणगी दिलेली आहे. बाहेर देशात ऊस पाठवणार आपल्या देशाचा असा जंग मनामध्ये बांधलेला. हो खऱ्या अर्थानं आज हालचाल सेन्स का इंडोर जातात करावं तेवढं कौतुक कमीचा. कुस्ती करा, एक लग्नी भरवण्याचा प्रयत्न प्रबोध काळेनं चालू केला. तिथंच किल्ले तोडून निघण्याचा प्रयत्न विराज सावकरनं केला होता, मात्र हुकला. काढून सुद्धा करू शकत, न थकता न थांबता लढणारी पुढं कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला. हो काही सुद्धा करू शकतो. टाळी करा, टाळी करा, टाळी करा. घर 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 समोरासमोर कुस्ती चला. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती होणार हो. खऱ्या अर्थानं सातत्यानं सांगतोय मी, काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे म्हणून. अनेकांच्या नगरात कुस्ती करायला लागलेल्या आहेत. अनेकांचा काळजाचा ठोका चुकत चाललेला आहे. पापणी मिटायला सुद्धा कोणी सवड घेणार आता. काय निकाल येतो काय नाही बघायला लागले आहे. एक चांगली कुस्ती आहे का महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मध्ये पटकाला हात घालणारी पोरं. दोघांसाठी टाळ्या करा. शबास प्रमोद आणि शबास अविनाश. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरिका वाटे देवा. पुत्र हो ऐसा गुंडात त्याचा त्रिलोकी झंडा. घर 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 चक्कर घर घर चक्कर घर घर कुस्त्या. चल 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 चल. अतिशय तगडी कुस्ती आहे. माती घ्या जरा. खरं सांगतो प्रकाश पाटील आणि इथं आलेले सर्व वस्ताद मंडळी या सालात कमीत कमी 10 वेळेस तरी कुस्ती होणार. रटावाली रेड्यासारखी कुस्ती चालत नाही. अशी प्रेक्षणीय कुस्ती अनेक कुस्ती शौकीनांना भावत असते. आणि विष्णू बापूंचा माझा फोन झाला. विष्णू बापू खऱ्या अर्थाने तुमच्या गावकऱ्यांचे पैसे वसूल झाले बरं का अशा कुस्तीला. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा ते झळकायला लागला. सगळ्यांच्या मनामनाचा वाटायला लागला की बाय हो तुझे मी खेडील पांगसारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी अजून येताना, आई तुझ्या पुढे मी अजून येताना शब्दात सोड माझ्या हवेचा तापाना. शब्दात सोड माझ्या हवेचा तापाना. आई तुझी मी अशी रोज गाईन गाणे. तुझ्या दुधाने भिजून गेली माझी वाणी. गे माय हो तुझे मी फेडील पांगसारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. हे चंद्र सूर्य तारे. भारत माता की जय. माती साईडला माती जाणे साईडला. आई की जय. बाकी त्यांचा आवाज आला नाही बरं का प्रकाश बापू. चला सगळेजण गोष्टी एक मिनिट काय कोणाला भुका लागली की काय हो. चला अहो देवाचं नाव घ्यायला टॅक्स लागत काय. चला बाजीराव पैलवान या ठिकाणी घोषणा देतील. आपण सर्वांनी प्रतिसाद. नामाचं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नामा परितत्व नाही रे अन्यथा अनेक पंथा वया जाऊ नको. लक्ष्मी आई की अरे तिचा आक्रमण झालेला छत्रपती शिवाजी महाराज. हरे हरे महादेव. हो 1667 ला काय झालं. पन्हाळ्याला वेढा पडला सिद्धी जवळचा. आणि सिद्धी जवळचा वेढा पुढे निघण्यासाठी राजानं
शिवा नाशिक नावाच्या एका आपल्या 72 बावीला पाठवलं शिवाजी महाराज म्हणून. आणि इकडे बाजूप्रभू देशपांडे आणि बांगल शिरा विशालगडाकडे निघाले आणि मध्ये घोडखिंड लागली असता शत्रू सैन्यानं शिवाजी राजांचा पाठलाग केला. आणि बाजूप्रभू देशपांडे राजांना म्हणा लागले, राजा या घोडखिंडीत आम्ही शत्रूला रोखून ठेवू, तुम्ही विशालगडाकडे चला. परंतु राजे काय म्हणाले, नाही बाजी, तुमच्यासारख्या होय त्या माणसाला इथं सोडून जाणं आम्हाला शोभत नाही. परंतु बाजी प्रभूने काय प्रतिज्ञा केली हो, नाही राजा लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणार बाजी प्रभू देशपांडे कोण होते, पैलवान होते, हा इतिहास आहे. हो, खऱ्या अर्थाने 1942 ची क्रांती म्हणजे सशस्त्र क्रांती, 1857 उठाव म्हणजे सशस्त्र क्रांती. खेळा माती प्रत्येक वेळेस का माती काय खेळा पैलवान कुस्ती या ठिकाणी झाली पाहिजे. जरा भाषण झाली पाहिजे कुस्ती. पण मग ते या ठिकाणी दोघांच्या प्रश्नावर असं दिसत आहे की कुस्ती जिंकणार कोणीतरी असेल. हो, न थांबता न थकता लढणारी पोरं आहे. थांबणं त्यांच्या रक्तात नाही, त्या रक्ताला उकळी सोडणारी पोरं आहे. काही चावण्या साधू संतांना प्रमाणे राहून त्या लाल मातीची तपश्चर्या करणारी पोरं आहे. निकाल एकदाच विचारत दाबा मात्र पुढा मानले तो करेल सकाळी उठवते रे बाबा त्याला. आणि खांडे पिंपळगावला सचिन भैया आखाडा जाहीर करताय. सचिन भैया तेव्हा गणपती विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी 17 मिनिटं झाली. होणार तर कुस्ती आहे याची सर्वांनी नोंद घ्या. 5 मिनिटं एक दंगेवर लढत जबरदस्त कुस्ती चालू आहे. खुश होऊन जातील मग. एक लंगी भरवलेली आहे. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचा पैलवान, वार सुटला बल आणि बुद्धीचा शस्त्राचा उपयोग म्हणजे कुस्ती आहे. मानवान गट मेंढराचा त्रिवेणी संघ म्हणजे कुस्ती आहे. 1910 पर्यंत 2010 पर्यंत महाटकी सांगितलंय. 1911 चालू झालं. मुंबईचा नरसिंग यादव महाटकी झाला. पुन्हा 2012 ला उतरला, डबल महाटकी झाला. पुन्हा 2013 ला उतरला. महाराष्ट्राचा पहिला ट्रिपल महाटकीची होण्याचा इतिहास त्याच्या नावावरती झाला. 2014 चालू झालं. टाळी करायला हरकत नाही. अविनाश वाशीच मध्ये या. आणि 2014 चालू झालं. खानदेशात खानदानी रत्न पैलवान विजय चौधरी 2014 ला महाटकी झाला. पुन्हा 15 ला उतरला, डबल महाटकी झाला. आणि लोकांच्या मनामध्ये घर करायला लागला. नरसिंग यादवचा इतिहास कोण मोडवणार, का इतिहास पुन्हा कोण घडवणार. परंतु 2016 महाटकीची होण्याचा बहुमान विजय चौधरीने मिळवला. त्या माणसाची 2 ट्रिपल महाटकीची देवांची आहे. आणि 2017 चालू झाला. 2017 ला मुंबईला त्या ठिकाणी जात आहे. त्यांचं पुन्हा एकदा आखाडा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. पांडू शेठ त्यांची जबाबदारी पूर्ण करणार आहे. हो, 1 मिनिट. 2017 ला अभिजित कटके आणि किरण भगत कुस्ती आले. 2017 अभिजित कटके महाटकी झाला. 2018 चालू झाला. आणि 2018 ला काही सुद्धा घडू शकतात. डोळ्याच्या तेवढ्या टाकत्या कोणी विटूच टाका. 2018 ला बालारती करमाळ्याचा खडकीचा पैलवान जालना मुक्कामी महाटकी झाला. 2019 चालू झाला. आणि 2019 ला खिडकी पकडा गयो. खिडकी पकडा गयो. 2019 ला हर्षवर्धन संके महाराष्ट्र झाला. 2020 आणि 21 ला 2020 आणि 21 ला
2020 आणि 21 ला कोरोनाची वैश्विक महामारी आली. निकाली कुस्तीला 5 मिनिटाचा वेळ. आणि कोरोनाची वैश्विक महामारी आली आणि सगळं जग थांबलं. मात्र शेतकरी राजानं जगाला तारलं. आणि हा शेतकऱ्यांचा खेळ आहे. कृषी प्रधान देश आहे. शेती माती आणि कुस्तीचं हे नातं जपणारी सर्व मंडळी आहे. सातत्यानं कुस्ती चालू आहे. जबरदस्त कुस्ती चालू आहे. न थांबता न थकता लढणारी पुरा अनेक दिवस गाजत असलेली कुस्ती होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आहे. आज या मैदानात डोळ्याचं पारणं फिरणारी कुस्ती संपन्न झाली.